आवाज माझा महाराष्ट्राचा. याला काय उत्तर आहे भारतीय जनता पक्षाकडे? एकदाही जनतेसमोर येऊन जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. त्याच्यामुळे 12 वर्ष झाली, अजून 12 वर्ष होतील. देशाला उपयोग काय झाला? लोकशाहीला, देशाच्या स्वातंत्र्याला उपयोग काय झाला? फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम तुम्ही मोडला असेल, पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणं अशक्य आहे. नाही, पण राऊत साहेब, जेव्हा राहुल गांधी गेली काही दिवस सातत्याने म्हणतायत की वर्षभरात नरेंद्र मोदींना पाय उतार व्हावं लागेल, पण नरेंद्र मोदींची गेली 12 वर्ष आणि पुढचा येणारा काळ आहे, पंतप्रधानपदाची घोडदौड सुरूच आहे. पंतप्रधानपदाची घोडदौड सुरू आहे आणि त्या घोडदौडीखाली लोकशाही तुडवली गेली, देशाची न्यायव्यवस्था तुडवली गेली, देशाचा निवडणूक आयोग तुडवला गेला, अनेक संविधानिक संस्थांच्या छाताडावर उभं राहून त्यांची घोडदौड सुरू आहे. हे तुम्ही विसरू नका. म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचं धाडस दाखवायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आतापर्यंत आपली मर्दानगी आणि हिंमतबाजी दाखवलेली आहे. 12 वर्षात प्रधानमंत्र्यांनी तसे दाखवल्याचं मला दिसत नाही. ऑपरेशन सिंदूर सुद्धा आंतरराष्ट्रीय दबावाखाली त्यांना गुंडाळावं लागलं. या विषयावर अतिशय ठामपणे भूमिका मांडली होती की इंडिया अलायन्सने पंतप्रधान पदाचा चेहरा समोर नेला पाहिजे. नेहरूंचं काय म्हटलं तुम्ही? नेहरू आणि मोदींमध्ये कंपॅरिझन केलं जात आहे की नेहरू कशा प्रकारे त्यांनी फंडामेंटल काही गोष्टी केल्या, त्याच्यानंतर आता मोदी अशा प्रकारे गोष्टी करत हे जे नाही, मोदी हे नेहरूंच्या अत्यंत विरुद्ध वागत आहेत. पंडित नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेलं एक तेजस्वी नेतृत्व होतं. पंडित नेहरूने देशासाठी आपली सर्व संपत्ती दान केली. ज्या संपत्तीची आजची किंमत ही 80,000 कोटी आहे. आजचं मूल्य त्या संपत्तीचं 80,000 कोटी आहे. त्या काळामध्ये ते 225 कोटी होतं. ही संपत्ती पंडित नेहरूंनी देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी दान केली. पंडित नेहरूंच्या काळामध्ये कोणी अडाणी, अंबानी किंवा अन्य कोणी, हे जे आहे सगळे नावं घेत नाही मी, हे निर्माण झाले नाही. पंडित नेहरूंनी सार्वजनिक उपक्रम निर्माण केले. तेल कंपन्या, LIC, असे अनेक उपक्रम सार्वजनिक, ONGC, ॲटॉमिक रिसर्च सेंटर, IIT, IIM. मोदीने काय केलं हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगायला पाहिजे. ही एक माफक अपेक्षा जी त्यांच्या तपपूर्तीनंतर जनतेने किंवा पत्रकारांनी व्यक्त केली तर भारतीय जनता पक्षाला राग येण्याचं कारण नाही. मोदींनी राम मंदिराची प्रतिष्ठापना केली असं म्हणतात. त्यासाठी शिवसेनेसह अनेक संघटनांनी लोकांचं बलिदान दिलं आहे आणि त्या राम मंदिराच्या दानपेटीतून गेल्या वर्षभरामध्ये 5 कोटी रुपये चोरीला गेले. कोणी चोरले? 5 कोटी रुपयाचा अपहार झाला आहे. आणि ही संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे ना. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे किंवा कोणामध्ये क्षमता आहे तो चेहरा बनण्याची? एक लक्षात घ्या की प्रधानमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे ठरवू शकणार नाही. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की इंडिया आघाडी तो ठरवायला पाहिजे एकत्र बसून, आणि तो एकत्र बसून ठरवलाच आहे. क्षमता कोणामध्ये, कोणती नावं आपल्याला वाटतं? जर मोदी होऊ शकतात तर एक सामान्य माणूस होऊ शकतो. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की नरेंद्र मोदींनी काय केलं त्यापैकी एक मुद्दा तुम्ही राम मंदिर निर्माणाचा मांडलात. भाजप किंवा मोदींचे समर्थक राम मंदिर निर्माणाचा मुद्दा मांडतात, जम्मू काश्मीर मधला 370 कलम हटवण्याचा मुद्दा मांडतात, तिहेरी तलाकाचा मुद्दा मांडतात. असे अनेक धोरणात्मक आणि काही विकासात्मक विषय आहेत तेही मांडले जात आहेत. नाही, विकासात्मक मुद्द्यांविषयी काही बोलता येणार नाही. विकास हा अखंड सुरू असणारी प्रक्रिया आहे. पंडित नेहरूंनी विकास नसता केला तर त्या मार्गावरून मोदी पुढे नसते गेले. मोदींनी काही चांगली कामं केली असतील, प्रधानमंत्र्यांनी ती करावीच लागतात, पण ज्या पद्धतीने त्यांनी लोकशाहीचं अवमूल्यन केलं, संविधानिक संस्थांचं अवमूल्यन केलं, त्याच्यामुळे त्यांच्या
चांगल्या कामावर काळी छाया पडली. राऊतसाहेब, आधी उद्धव ठाकरेंशी धगापट्टा झाला आणि आता शिंदेशी नाही, धगापट्टा राऊतसाहेब, एक होतोय, असं राष्ट्रीय बच्चू कडू म्हणतात. राजकारणातला विषय आहे जिथे इंडिया अलायन्सची बैठक पार पडते. तिथेच काल ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे 20 खासदार होते. हे मोदींचं गेल्या तपातलं कार्य आहे. नरेंद्र मोदीने काय केलं तर नरेंद्र मोदींनी आपल्या विरोधकांना विकत घेतलं. हे जे मगातपासून मी सांगतो आपल्याला, तुम्ही समजून घ्या. नरेंद्र मोदी, अमित शहानी त्यांच्या राजवटीत काय केलं तर शिवसेनेसारखे हिंदुत्ववादी पक्ष फोडले, राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष फोडले, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पक्षांची, आमदार खासदारांची खरेदी विक्री केली. हे 12 वर्षातलं मोदींचं काम नक्कीच भूषणावह वाटत असेल कुणाला तर त्यांनी त्याबद्दल मोदींना भारतरत्न नाही, द्यावं. राऊतसाहेब, त्यातलाच विषय पुढचा हा आहे की आता संसदेत नारी सन्मान शक्ती विधेयक मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जातं. त्यासाठी पक्ष फोडावे लागले, जोर जबरदस्ती करावी लागली. हे मोदींचं कर्तृत्व नक्की आहे. मी म्हणतो ना, 12 वर्षात मोदीने काय केलं. 12 वर्षात मोदींनी लोकशाहीच्या नावाने झुंडशाही आणि गुंडशाही केली. की एखादं विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी लोकशाही मार्गातून निवडून आलेल्या खासदारांना विकत घेतलं, दहशतीनं आपल्या पक्षात आणलं. हे त्यांच्या एका तपातलं कार्य आहे. अनेक राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी तिथले प्रादेशिक पक्ष विकत घेतले. हा तुमचा प्रश्न आहे. राऊतसाहेब, त्याच इंडिया अलायन्स बद्दल प्रश्न आहे की मग तुम्ही इंडिया अलायन्सचं भवितव्य काय पाहता? इंडिया अलायन्सचं भवितव्य, नरेंद्र मोदी इतके मजबूत होत असतील. नरेंद्र मोदी अजिबात मजबूत नाही. राजकीय दृष्ट्या तर ते होत आहे. आमच्या ताब्यामध्ये 72 तासासाठी निवडणूक आयोग, ईडी, CBI अशा संस्था 72 तास जर आमच्या ताब्यात आल्या तर नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकतर देश सोडून गेलेले असतील त्यांचे सगळे लोक, किंवा ते काँग्रेस किंवा शिवसेनेत प्रवेश केलेले तुम्हाला दिसतील. मी काय म्हणतोय, ज्या दहशतवादी पद्धतीनं हे राजकारण करतायत, ज्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून, हे एक तपपूर्ती आहे ना त्यांची. 12 वर्ष त्यांनी या संस्थांचा गैरवापर केला. आमच्या ताब्यात 72 तास द्याव्यात या संस्था. आमच्या कोणाच्या ताब्यात, मग राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, मी असेन किंवा अन्य कोणी असतील, ममता बॅनर्जी असतील, 72 तास द्या. नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकतर देश सोडून पलायन करताना दिसतील किंवा ते काँग्रेस, शिवसेना, तृणमूल या पक्षात त्यांचा प्रवेश झालेला असेल, त्यांच्या संपूर्ण भाजपासह. हे तुम्ही लिहून घ्या. गिरीश महाजन गेले होते. बोला, तुमचा प्रश्न सांगा. तुम्ही आज खेड सुमैना पत्र ते महात्मा आहेत, ते महात्मा परम आदरणीय आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांचा आवाज ते जोरात उठवत असतात. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करतात, कोणाला काही बोलतात. भ्रष्टाचाराने ते अजिबात सोडत नाहीत. त्यांच्या अंगामध्ये भ्रष्टाचार विरोधी किडा वळवळत असतो कायम. तर त्यांना त्यांच्या नजरेतून एक विषय सुटलेला आहे. त्यांना एवढी कामं आहेत भ्रष्टाचाराविरुद्ध काम करण्यासाठी. त्यात परत त्यांनी ते बांगलादेशींच्या विरुद्ध आंदोलन अंगावर घेतलं आहे. एक माणूस काय काय करणार. सरकार काहीच करत नाही, विरोधी पक्ष काहीच करत नाही. तर त्यांच्या नजरेतून एक विषय सुटला आहे या महात्म्याच्या, की 15.5 लाख कोटीचा घोटाळा समोर आलेला आहे. एक राजेश मेहता आणि काही राजेश एक्सपोर्ट्स, मेहता एक्सपोर्ट्स नावाची जी कंपनी आहे, 15.5 लाखाचा महसूल घोटाळा आहे. आणि त्या घोटाळ्यामुळे त्या कंपनीमध्ये LICनं भागीदारी घेतली आहे 10%. आणि LIC पॉलिसीधारकांचे जवळजवळ 770 कोटी त्यात फसलेले आहेत. जनतेचा पैसा. आता अनेक त्यांनी सबसिडरीज कंपन्या, शेल कंपन्या स्थापन केल्या या मेहताने परदेशात, स्वित्झर्लंड, आणि त्या मार्गातून पैसे इकडे तिकडे वळवले. हे मनी लॉन्ड्रिंग आहे. आणि मनी लॉन्ड्रिंग हा परमादरणीय सोमय्या यांचा आवडीचा विषय आहे. पण त्यांच्या नजरेतून हा विषय सुटला आहे. त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा. 15.5 लाख कोटी हा आकडा काय आहे.
प्रधानमंत्र्यांच्या दारात आंदोलन करा, ईडीच्या कार्यालयात घुसा, फडणवीसांना जाऊन विचारा, हा जो कोणी मेहता आहे त्याच्या घरात जा, जे तुम्ही इतरांच्या बाबतीत केलेलं आहे, आणि या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवा. का तुम्ही आतापर्यंत तोंड शिवून बसलाय? तो मेहता आहे म्हणून? तिथे कोणी भोसले, पाटील, कुलकर्णी, म्हात्रे असे कोणी असते तर एवढ्याला हा माणूस चड्डी काढून नाचला असता रस्त्यावर. माझं पूर्ण नाचला असता ना. हा मेहता आहे म्हणून तुम्ही त्याच्याविषयी बोलत नाही का? काय तुमचे संबंध आहेत? तुमची त्यात पार्टनरशिप आहे का? या देशाचे 15.5 लाख कोटी रुपये, या देशातल्या विमाधारकांचे 770 कोटी रुपये, शेल कंपन्यातून आलेले लाखो कोटी रुपये हे कोणाचे आहेत? हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे पैसे आहेत. हे BJP नेत्यांचे पैसे आहेत राजेश मेहताकडे. मग या मेहतावर तुम्ही हे सोमय्या का बोलत नाहीत? म्हणून ते महात्मा आहेत. गेले होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की 6 जून हा काळा दिवस आहे आणि त्या दिवशी इंदिरा गांधी यांनी जी कारवाई केली होती त्या कारवाईमुळे अन्याय झालेला आहे शीख लोकांवर, आणि एक प्रकारे हे मिल्लनवाले यांच्या बाबतीत सहानुभूती व्यक्त करण्याचं त्या प्रकारचं वक्तव्य वाटतं का? देशाच्या पंतप्रधानांना थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, देशाच्या पंतप्रधानांमध्ये आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, तर गिरीश महाजन या माणसाला त्यांनी लाथ मारून मंत्रिपदावरून हाकलून द्यायला पाहिजे आणि भाजपमधून हाकलून द्यायला पाहिजे. जे एक मग आम्ही ऑपरेशन सिंदूरचा दिवस काळा दिवस मानायचा का जनतेने? ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर झालं किंवा इतर काही आम्ही राष्ट्रीय कार्य केलं त्याला आम्ही काळा दिवस मानायचा? याचा अर्थ तोच आहे. देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी, देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या कार्यासाठी बलिदान केलं, दहशतवादाविरुद्ध सगळ्यात मोठी लढाई केली आणि दहशतवादाचा बिमोड केला आणि पंजाब देशामध्ये ठेवलं, त्याला तुम्ही काळा दिवस मानत असाल ते तुमच्यासारखे गद्दार आणि देशद्रोही तुम्हीच. मी या संदर्भात प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार आहे. गिरीश महाजन हा जो उपटसुंब आहे, भारतीय जनता पक्षातला इकडला भ्रष्ट माणूस आहे, त्याला काय कळत नाही. तुम्ही सामान्य जनतेला विचारा, इंदिरा गांधीच्या बलिदानावर तुम्ही शंका घेता? इंदिरा गांधीची लढाई ही राष्ट्रासाठी लढाई होती. जनरल अरुण कुमार वैद्य यांचं त्याच्यामध्ये बलिदान झालेलं आहे. जनरल अरुण कुमार वैद्य, इंदिराजी, असंख्य लोक, बियान सिंग पंजाबचे मुख्यमंत्री आणि हजारो लोक. तुम्ही या विषयावर JF रिबोरा यांचं मत घ्या, ज्यांनी हा दहशतवाद तिकडला मोडून काढण्यासाठी फार मोठं योगदान दिलं, आणि तुम्ही तो काळा दिवस म्हणता. लाज नाही वाटत तुम्हाला? यांची जीभ हसडून बाहेर काढली पाहिजे. जर देवेंद्र फडणवीस हे खरे राष्ट्रभक्त असतील, मोदी हे खरे राष्ट्रभक्त असतील, तर त्यांनी या भंपक माणसाला पदावरून दूर केला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब तिथे त्यांना पाठवण्यात आलं फडणवीसांच्या मग फडणवीस सुद्धा त्या गुन्ह्यात सामील आहेत. त्यांनी वाचून दाखवला. मग फडणवीस असं म्हटलं की फडणवीस हे विधान परिषद निवडणुकीत असल्यामुळे यंदा येऊ शकले. हो, पण फडणवीसांना इतिहासाचं भान नाही. जर फडणवीसांना ऑपरेशन ब्लू स्टार जे राष्ट्राच्या रक्षणासाठी झालं त्याच्याविषयी भान नसेल, तर प्रधानमंत्री मोदी आणि भाजपा हा मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहे आणि किंवा त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या व्याख्या वेगळ्या आहेत. राऊतसाहेब, एक राज्याच्या राजकारणाचा शेवटचा विषय आहे की छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला आपली खंत व्यक्त करावी लागते जेव्हा त्यांना राज्यसभेवर पाठवलं जात नाही. ते असं म्हणतात की मी कबड्डीपट्टू आहे, मी बुद्धिबळपट्टू नाही, आणि जो न्याय इतर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. भुजबळ कोणत्या पक्षात आहेत मला माहीत नाही. भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्री केलं नाही, तर त्यांना मोदी शहांनी मंत्री केलं. अजित पवार हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना आधी घेतलंच नव्हतं. त्याच्यामुळे ते भाजपमध्ये आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत की मला माहीत नाही. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे.
नाही, पण त्यांचे समर्थक आता होर्डिंग्ज लावतात. त्यांचे समर्थक असतील कोणी. निर्णय घ्यास आहेत असं एक मग घ्यावा निर्णय हिमतीनं. असे जेव्हा जेव्हा भुजबळांवरती राजकीय दृष्ट्या काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांचे समर्थक निर्णय घ्या साहेब असे होर्डिंग नेहमी लावत आलेले आहेत. वर्धापन दिन 10 होणार आहे कारण काय? एनडीएची बैठक आहे. राष्ट्रपतीचा वर्धापन दिन 10 होणार आहे कारण एनडीएची कोणत्या बैठक आहे. राष्ट्रपतीचा? तर अजित पवार. मग अजित पवार असते तरी झालं असतं का कारण तो झालं असतं ना. काय अमित शहाचे पक्ष आहेत त्यात वेगळं काय. एनडीएमध्ये ते सदस्य आहेत, हे करू शकतात, ते काही करू शकतात. बोलले राऊत साहेब, आधी उद्धव ठाकरेंसोबत बोलिए. दगाफटका झाला. प्रधानमंत्री अब तक के सबसे लंबे कार्यकाल वाले प्रधानमंत्री। देखिए लंबा कार्यकाल जो है, लंबा कार्यकाल, उससे कोई देश को फायदा हुआ है क्या? पंडित नेहरू से ज़्यादा मैंने एक दिन प्रधानमंत्री कुर्सी गर्म की, उससे क्या होता है? पंडित नेहरू ने देश के लिए जो कार्य किया है, कोई तो देश आज है ना आपने क्या किया है। 12 साल में नेहरू जी ने जो किया है वो आज भी देश देख रहा है। आप 12 साल में प्रेस कॉन्फ्रेंस नहीं ले सके। नेहरू ने इस देश के लिए जो कुर्बानियाँ दी है, जो त्याग किया है, अपनी संपत्ति भी दान की, सब कुछ किया नेहरू जी ने। तो आप सिर्फ 12 साल से ज़्यादा, नेहरू 12 साल से, मैं 13 साल रहूँगा, मैं 14 साल रहूँगा। उम्र तो सबकी बढ़ती है, इस धरती की भी उम्र बढ़ती है, देश की उम्र बढ़ती है, देश की स्वतंत्रता की उम्र बढ़ती है, सबकी उम्र बढ़ती है। मोदी की उम्र बढ़ गई। मोदी ने ये भी कहा था कि जब मैं 75 साल का होऊंगा तो मैं पदों का त्याग करूंगा। मोदी ने किया क्या? प्रधानमंत्री जी ने नहीं किया। प्रधानमंत्री की कुर्सी को जस्टिफाई किया है क्या मोदी? नहीं। आपको अच्छा लगता है? नहीं, जिस तरह से इस देश में नेहरू जी ने लोकतंत्र को उभारा, बड़ा किया, लोकतंत्र को एक ताकत दी, मोदी जी ने पूरे लोकतंत्र को और जो कॉन्स्टिट्यूशनल इंस्टीट्यूशंस है उनको ख़त्म कर दिया। मोदी ने बचाने की कोशिश की और मोदी ने ख़त्म कर दिया। नेहरू और मोदी जी की तुलना कभी नहीं हो सकती। मोदी को लोग भूलेंगे, नेहरू जी को नहीं भूल सकते। देश नहीं, पूरा विश्व मोदी को कभी नहीं भूलेगा, गांधी को नहीं भूलेगा, इंदिरा जी को नहीं भूलेगा। टीएमसी के बीच नेता जो है, हाँ, टीएमसी के बीच नेता जो है एमपी, वो नए मुख्यमंत्री को मिलते हैं। जिस तरह देखिए, अगर किसी में बेईमानी का कीड़ा अंदर, गद्दारी का घुस गया तो कुछ भी कर सकता है। हमने महाराष्ट्र में उसका अनुभव लिया है। अगर ये लोगों ने ठान लिया है कि हमको ममता जी से बेईमानी करनी है, आप उनको रोक नहीं सकते। ममता जी ने करना चाहिए, सीधा एक चैलेंज करना चाहिए, जिसको रहना है रहे हमारे साथ, जिसको जाना है गेट आउट, जो हमने किया था। अब उनके पीछे भाग के क्या होगा? पहले शिवसेना और TMC, आप इंडिया अलायंस के फ्यूचर को कैसे देख रहे हैं आने वाले दिनों में? अच्छा दिखता शिवसेना के हूँ। साथ भी महाराष्ट्र में यही हुआ था। हाँ, हुआ था, अच्छा है। आप बोले क्या? गिरीश महाजन की स्टेटमेंट का क्या है? गिरीश महाजन ने ऑपरेशन ब्लू स्टार को और इंदिरा गांधी के बलिदान को जिस तरह से नकारा है, इस देश के लिए बहुत ही घृणास्पद है। इंदिरा जी ने बलिदान किया, देश बचाने के लिए, ब्लू स्टार किया, राष्ट्र की रक्षा के लिए, पंजाब की रक्षा के लिए। और एक मंत्री महाराष्ट्र से जाता है और इंदिरा जी के खिलाफ, ब्लू स्टार के खिलाफ, ब्लू स्टार के फेवर में बात करता है। मोदी जी को ये मान्य है क्या? मैं मोदी जी को एक पत्र लिखने वाला हूँ। सर, राजेश मेहता को लेकर आपने ट्वीट किया। राजेश मेहता के बारे में लगभग 16 लाख करोड़ का घोटाला है। उसमें से बहुत बड़ा हिस्सा LIC का है, यानी जनता का पैसा है। सेल कंपनी से पैसा यहाँ वहाँ गया है, सब्सिडरी कंपनी से। और हमारे यहाँ जो मुंबई में एक व्यक्ति है तो भ्रष्टाचार का नाम आते ही नंगा नाचता है, वो चुप है। क्यों? वो मेहता इसलिए। अगर कोई पाटिल, भोसले, राउत, देशमुख, नवाब मलिक होता या और कोई नाम होते तो सड़क पर आकर आप आंदोलन करते, ईडी के कार्यालय में घुस जाते। लेकिन इतना बड़ा घोटाला सामने आने के बाद भी ये महाशय चुप बैठा है, क्योंकि उसमें ये 15 लाख करोड़ में बीजेपी के बहुत से लोग शामिल है। उमर अब्दुल्ला ने एक ट्वीट किया एमपी